ओम नमः शिवाय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय। जय राधे कृष्ण, जय गोपाल कृष्ण, श्री गुरुदेव दत्त। ओम नमः शिवाय। आजचा अनुभव खूप सुंदर नेहात गोंडसे म्हणून आहेत, त्यांनी हा अनुभव शेअर केलेला आहे वसईमधून। तर त्या म्हणत होत्या की म्हणजे वसई हे त्यांचं माहेर आहे, आत्ता जे त्यांनी राहतात ते जर्मनीमध्ये राहतात। तर त्या म्हणत होत्या की इतक्या लांब परदेशात येणं किंवा मी इथं जॉब करणं ही गोष्ट काही म्हणजे माझी तेवढी लायकी नव्हतीच, पण आईंच्या कृपेनं या सगळ्या गोष्टी जुळून आल्या। म्हणतात की मी इथं स्वतः म्हणजे आता सर्वाईव्ह करू शकते। माझे मिस्टर जरी इंडियाला आले तरी मी इथं राहून माझं घर सांभाळू शकते। इतकी लायकी माझी नसताना आईने मला इथंपर्यंत आणलेलं आहे म्हणतात त्या। का तर ज्या वेळेला माझं लग्न झालं त्यावेळेची परिस्थिती खूप वेगळी होती। माझं शिक्षण तेवढं नव्हतं। माझ्या मिस्टरांना माझ्यावरती स्वतःला 4.5 वर्ष काम करावं लागलं। त्यांनी मला खूप साऱ्या गोष्टी शिकवल्या। हे सगळं शक्य झालं ते फक्त आईंच्या कृपेवर। का तर असा जोडीदार मिळणं की लायकी नसताना माझी तेवढी किंवा माझी तेवढी त्यांच्या एवढी कुवत नव्हती, तरी त्यांनी मला खूप खूप पैसा पण घातला त्यांनी मला त्या गोष्टी करण्यासाठी। ते ज्या गोष्टींसाठी मला जॉब करायचा होता त्या गोष्टींसाठी खूप मेहनत पण पाहिजे होती, खूप पैसा पण पाहिजे होता। तो सगळा माझ्या मिस्टरांनी माझ्याबरोबरीनं मी मेहनत केली, आईने ती करवून घेतली, पण माझ्या मिस्टरांनी मला हे केलं म्हणतात सपोर्ट केला, त्यामुळं ह्या गोष्टी होत गेल्या। ज्यावेळेला माझं लग्न झालेलं होतं त्यावेळेला माझ्या आईवडिलांची तशी परिस्थिती नव्हती की म्हणजे माझे वडील गव्हर्नमेंट सर्वंट होते आधीपासून। चांगलं होतं आमचं घरचं, असं काही नाही। पण म्हणतात ज्या वेळेला माझ्या वडिलांना कॅन्सर झाला तर त्यावेळेला खूप पैसा खर्च झाला, खूप। आणि त्यावेळेला आम्ही मोठं व्हायला लागलेलो होतो म्हणतात। शिक्षणासाठी पैसा लागेल अशी वेळ होती आणि त्या काळात माझ्या वडिलांना कॅन्सर झाला। खूप पैसा त्यात गेला, मानसिक शारीरिक सगळ्या दृष्टीने आम्ही खच्चीकरण आमचं झालेलं होतं पूर्ण परिवाराचं। आणि मग अशामध्ये एका भगिनीनं आईंचा मार्ग आईला दाखवला आणि तो आईनं पर्याय नाही आहे काहीच, आपल्याला कुठलं तरी देवाचं हे पाहिजे। आणि ज्यावेळेला त्या बोलल्या काकू की खरंच मला खूप संधिवातानं खूप मी पीडित होते आणि मला आईंच्या मार्गात आल्यावर खूप अनुभव आले आणि मी आईंचा मार्ग धरला आहे त्यासाठी ते, असं ज्यावेळेला त्या बोलल्या त्यावेळेला वडिलांसाठी म्हणून। का तर वडिलांची माझ्या अशी कंडिशन होती की आम्हाला वाटत नव्हतं आमचे वडील आमच्यामध्ये राहतील। आणि खर्चिक तर सगळ्याच गोष्टी होत्या, कॅन्सरसारख्या आजाराचा उपचार हे खूप खर्चिक तर असतातच, पण तेवढेच त्रासदायक वेदनादायक ते त्या माणसासाठी सुद्धा आणि घरच्यांसाठी सुद्धा। एक दिवस इतका भयानक काढलेला होता त्या काळात म्हणतात। आणि मग असं मन वाटत होतं की वडील यात राहणार नाहीत आणि खूप म्हणजे क्रिटिकल त्यांची कंडिशन होती, तर राहणार नाहीत वाटत होतं। पण आईची 3-4 वर्षाची सेवा ती आईंनी फळाला आणली आणि माझे वडील त्या रोगातून बाहेर पडले। अजूनसुद्धा निरोगी जीवन ते जगत आहेत, ह्या गोष्टीचा फार आनंद आहे म्हणतात त्या। हा आमचा पहिला अनुभव होता की आमच्या परिवाराला आईनी त्यातनं बाहेर काढलं। पण त्याच्यानंतरसुद्धा खूप सारा पैसा खर्च झालेला होता, कधी हात पसरले नव्हते कुणाकडं, पण त्या काळात सगळ्यांकडे हात पसरायची वेळ आलेली होती। का तर खूप क्रिटिकल कंडिशन, इकॉनॉमिकली आम्ही अजून शिकणारीच सगळेजण होतो आणि वडिलांचं असं झाल्यामुळं पैसा पुरवठी येत नव्हता, सगळा दवाखान्यात चाललेला होता। खूप वाईट दिवस आणि खूप त्रासाचे होते ते दिवस। सेवा आईनं तर त्यातनं सोडली नाही। आम्ही माझ्या वडिलांसाठी आम्ही तिघं भावंडंसुद्धा नामस्मरण करायचो, खूप नामस्मरण करायचो म्हणतात। आणि आईनं तर सगळ्या सेवा, प्राथमिक सेवा, सगळ्या सेवा मंदिरातल्या घेतल्या वडिलांसाठी म्हणून। आणि सगळं घरी पण ती करायची, मंदिरात पण जाऊन करायची। तर मी पण प्रातस्मरणाची सेवा मंदिरात करायची, माझे भाऊसुद्धा जायचे मंदिरात, नामस्मरण करायचो आम्ही खूप जास्त घरी।
तर बाबांना सुद्धा ह्या गोष्टी आपल्यासाठी चालू आहेत म्हटल्यावर बाबासुद्धा करायला लागलेले होते म्हणतात आणि त्यातनं ते बाहेर पडले. हा पहिला अनुभव झाला म्हणतात. आणि त्याच्यानंतर मग भावांची वेळ आली की बाबा त्यांना सर्व्हिस लागणं मुश्किल होतं. का तर त्या म्हणतात की त्यांनी वडिलांच्या ह्याच्यासाठी कुठं इंजिनिअरिंगला किंवा कुठलं हुशार होते भाऊ, पण तसं ॲडमिशन न घेता बी.कॉम केलं दोघांनी पण. आणि मग त्यांनी असं ठरवलं की स्पर्धा परीक्षा वगैरे द्यायच्या आणि त्यात काहीतरी आपण यश मिळवू. पण ते शक्य होत नव्हतं म्हटल्या. सेवा चालू होत्या. त्याच्यानंतर म्हणजे प्रत्येक वेळेला आईनी ही गोष्ट आम्हाला दाखवली. वडिलांच्या ह्याच्यातून आईनी हे जे आम्हाला सांगितले ना, ही गोष्ट खूप जास्त महत्त्वाची आहे म्हणतात, की आई म्हणायच्या, की जे बनवून खायचं आहे ते तुम्ही घरी प्रेमानं, स्वच्छतेने बनवून खावा. ह्या गोष्टींना आईंनी खूप प्राधान्य दिलेलं आहे. वडिलांनी कधी त्या गोष्टी पाळल्या नाहीत. त्यामुळं खूप मोठ्या आजाराला त्यांना बळी पडावं लागलं. आणि हे ही गोष्ट आईंनी आईला शिकवली आणि त्याच्यानंतर आम्ही सगळ्यांनी फॉलो केली. रोज 1-1.5 तास व्यायाम करणं आणि रोज सात्विक शुद्ध घरचा आहार खाणं, ह्या गोष्टीनंतर आम्हाला आईंनी शिकवल्या आणि आईनं आमच्या त्या आम्हाला फॉलो करायला लावल्या. त्यामुळं नंतर आम्हाला कधीही शारीरिक वगैरे व्याधी किंवा त्या गोष्टींना आम्हाला फेस करावं लागलं नाही. खूप चांगली गोष्ट आईंच्या मार्गात येऊन आम्ही ही शिकलो म्हणतात. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट शिकलो ती म्हणजे पाय जमिनीवर ठेवून जी दिलेली भाकरी आहे गुरूंनी, ती आपली सेवा करत खाणं. ही गोष्ट खूप महत्त्वाची आणि ती आम्ही गुरुमार्गात शिकलो म्हणतात. आणि का तर सगळं घरदार आईच्या सेवेत लागल्यामुळं ह्याला त्याची किंवा त्याला ह्याची काळजी करायची गरज उरली नाही म्हणतात त्या. आणि मग असं होत असताना भावांच्या सर्व्हिसचा प्रश्न होता. तर त्यावेळेला म्हणजे मी छोटी होते सगळ्यात म्हणतात भावांमध्ये. त्यावेळेला एका गुरुवारी मी मंदिरात जाऊन आले म्हणतात प्रातस्मरणाची सेवा करून. आणि एक 15-20 मिनिटातच आमच्या शेजारच्या काकू आल्या म्हणतात आणि त्या म्हटल्या की नेहासाठी खूप चांगलं स्थळ आहे आणि बघूया का ताई, असं त्या काकू बोलत होत्या आईला. तर तो मुलगा इथं नाही आहे, जर्मनीला आहे तो जॉबला आणि घरचं खूप चांगलं आहे. तर माझ्या लग्नाचा कुठं विषयच नव्हता घरात म्हणतात. का तर मी अजून म्हणजे फर्स्ट इयरलाच होते म्हणतात. आणि तर कुठंच असा लग्नाचा विषय निघालेलाच नव्हता घरात. तर आईला असं वाटायला लागलं की चांगलं आहे तर बघूया, बघायला काय हरकत आहे. लग्नासाठी पैसा तर तेवढा आता आमच्याकडं नव्हताच म्हणतात. पण वडिलांना वाटायला लागलं की कशाला एवढ्या लवकर लग्न, का तर शिकते तर शिकू दे तिला आणि परत काय मिळेल नाही मिळेल शिकायला वगैरे, एकदा संसाराची जबाबदारी पडली की सगळं संपते असं वडिलांना वाटत होतं. तर आई म्हटली, हे बघा मुलगा चांगला असला तर करून द्यायला काय हरकत नाही आहे, जर्मनीत आहे, चांगला जॉबला आहे ते. तर ठीक आहे बघूया म्हटल्या आई. आणि त्याच दिवशी म्हणतात गुरुवारी 3:30 वाजता दुपारी ती लोकं आली आणि त्यांनी सांगितलं असं-असं आमची सगळी कंडिशन सांगितली. त्यांचं सगळं त्यांनी सांगितलं, आम्हाला 1 मुलगा आहे, 2 मुली आहेत. तर 2 मुली पण पुण्यात असतात आणि सगळं सेटल होते, सगळं चांगलं घरचं. तर मग म्हणतात मला असं आश्चर्य वाटलं की गुरुवार होता त्यामुळं असं आश्चर्य वाटलं की ह्या गुरुवारी त्यांनी हे करून गेले आणि त्याच्या पुढच्या गुरुवारी त्यांनी होकार कळवला म्हणतात. आणि मग आईला त्याने पण खूप आनंद झाला. आणि ज्या वेळेला का तर माझी तेवढी लायकी नाही आहे, मी कुठंच त्यांच्या शिक्षणाच्या मानानं बसत नव्हते वगैरे, तरीसुद्धा हे आईनी जुळवून आणलेलं होतं, त्यामुळं ते जुळून आलं म्हणतात. फक्त आपली सेवा जर अगदी निष्काम आणि आपली सेवा जर कुणाचीही कुचकट बुद्धी म्हणा किंवा कुठल्याही वाईट गोष्टी आपल्या मनाला शिवत नसल्या आणि आपली एक निरंतर सेवा चालू असली ना, तर खूप साऱ्या गोष्टी मिळून जातात असं म्हणतात त्या. त्या म्हणत होत्या फक्त एक गोष्ट आहे की कुणी काय करतंय, आपल्याबद्दल कुणाचं काय चाललेलं आहे, इकडं न लक्ष देता बऱ्याच गोष्टी असतात म्हणतात की आजूबाजूला की ज्या आपल्याला
आपल्या ध्येयापासून बाजूला नेऊ शकतात. अशी लोकं असतात, अशी परिस्थिती असतात. पण त्यात जर आपण स्थिर राहिलो ना मार्ग धरून, आणि आपल्याला हे काम दिलेलं आहे गुरूंनी, हे काम आपण जे पण आपल्याला दिलेलं आहे गुरूंनी प्रत्येक व्यक्तीला वेगवेगळी कामं नेमून दिलेली आहेत म्हणतात त्या. ते काम आपण प्रामाणिकपणानं गुरूंना आवडेल अशा पद्धतीनं करत राहिलो, आणि कोण काय करतंय ह्याचा विचार न करता फक्त आपल्याला गुरूंनी काय सांगितलंय ह्या गोष्टी जर आपण करत राहिलो ना, तर खूप आपली प्रगती होता. हे मी माझ्या अनुभवावरून सांगते असं म्हणतात त्या. कुणाकडे लक्ष नाही द्यायचं. पहिली गोष्ट म्हणजे नातेवाईक बोलतील किंवा शेजारी पाजारी बोलतील, कुणी काहीही बोलतील, तर त्या गोष्टींकडे लक्ष न देता आपल्याला गुरूंनी काय सांगितले तेवढं जर आपण करत राहिलो ना, तर मागं वळून बघायला लागत नाही म्हणतात त्या. आणि माझं लग्न झाल्यानंतर मला इतका चांगला परिवार मिळाला. माझे भावांचं स्पर्धा परीक्षा देत होते ते, पण त्यांना यश येत नव्हतं. त्यामुळे आईला त्या गोष्टीचं हे वाटत होतं. ते पण सगळे सेवा मंदिरातली करायचे, घरीसुद्धा उपासना चालू असायची म्हणतात त्यांची. तर तरीसुद्धा त्यांना यश म्हणावंसं येत नव्हतं. पण मला 4-4.5 वर्ष माझ्या मिस्टरांनी खूप चांगल्या पद्धतीनं मला ट्रेन केलं. खूप चांगल्या पद्धतीनं जे मला की मी तिथं सर्वाईव्ह करू शकेन, मला तिथं जॉब लागू शकेल अशा पद्धतीनं मला वेगवेगळे कोर्सेस वगैरे हे करून माझ्या मिस्टरांनी मला हे केलं म्हणतात. आणि मी तिथं आता जॉब करू शकते. खूप असं म्हणजे खूपच माझ्या मिस्टरांसारखं नाही म्हणतात, पण तरीसुद्धा मी तिथं सर्वाईव्ह करू शकता एवढं मला त्यांनी काबील केलं म्हणतात. आणि मग आता आनंद ह्या गोष्टीचा होतोय की म्हणजे आपण जरी आता एवढी जास्त गरज नसली तरीसुद्धा मी माझ्या कमवत्याला पैशातून माझ्या आईवडिलांना काहीतरी देऊ शकता. माझे म्हणजे भाऊ जे होते थोडेसे स्ट्रेसमधून कमी आले की काहीतरी तर आपल्याला करायचं आहे. लग्न होतानासुद्धा खूप सारा पैसा जाईल माझा, आमच्या आईवडिलांचं असं वाटत होतं. पण त्या लोकांनी पण समजून घेतलं. एवढा पैसा असूनसुद्धा माझी सासरची लोकं मला एवढी चांगली मिळाली की पाय जमिनीवर असणारी, की जी आईंना अभिप्रेत असतात. पाय जमिनीवर ठेवून राहणारी माणसं आईंना खूप आवडतात म्हणतात त्या. तशी माणसं मिळाली. आणि त्यामुळं मग म्हणतात त्यांनी खूप मागण्या केल्या नाहीत किंवा खूप बडेजाव करून लग्न करूया असं न करता आमची परिस्थिती विचारात घेऊन त्यांनी त्या पद्धतीनं साधं सोपस्कर असं लग्न माझं केलं. त्याच्यानंतर खूप साऱ्या त्यांनी मला संधी दिल्या. त्यांनी खूप मला कोऑपरेट केलं त्या लोकांनी सगळ्यांनी, आणि त्यामुळं मी आज इतकी स्थिर स्थावर आहे म्हणतात. आणि हे सगळं आईंच्या कृपेवर. कधी माझ्या सेवेत त्यांनी खंड पडू नाही दिला. म्हणजे बाबा सासरच्यांनी मला सेवेत माझ्या हे केलं. माझी रोज 2 तासाची नेमाची सेवा जी माझी कधीही माझ्या लग्नाच्या दिवशीसुद्धा खंडित झाली नाही आणि आजपर्यंतसुद्धा कधी खंडित झाली नाही. तर हे जे आहे ना, तर गुरूंनी खूप साऱ्या गोष्टी शिकवल्या म्हणतात. आई जर नसत्या आयुष्यात तर कदाचित ही जीवनाला मिळालेली कलाटणी आहे ती मिळाली नसती असं म्हणतात त्या. आणि मग भाऊ पण 5-7 वर्ष, मोठ्या भावाला लवकर नाही झालं, पण छोट्या भावाला लवकर तो हे झाला. दोघं पण सरकारीमध्ये लागले म्हणतात स्पर्धा परीक्षांमधूनच. पण आम्हाला पाहिजे तशा पोस्ट त्यांना मिळाल्या नाहीत म्हणतात. पण झालं, भाकरीला तरी लागले आणि भाकरी मिळवून खाण्याच्या लेवलचं आईंनी केलं. हीच भाकरी शेवटपर्यंत पाय जमिनीवर ठेवून खायला द्यावं ही आईंच्या चरणी प्रार्थना आहे म्हणतात. आणि खूप सारे अनुभव त्याच्यानंतरही येत गेले, अडचणी येत गेल्या. अडचणी कधी नव्हत्या असं नाही, अडचणींमधूनच आई मार्ग काढत असतात म्हणतात. तर सेवा नाही सुटली पाहिजे ही पहिली गोष्ट झाली पाहिजे. आणि जी दिलेली भाकरी आहे ती पाय जमिनीवर ठेवून खाता आली पाहिजे असं म्हणत होत्या त्या. तर असेच छान छान अनुभव सगळ्यांना येऊ देत. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. जय राधे कृष्ण, जय गोपाल कृष्ण, श्री गुरुदेव दत्त. ओम नमः शिवाय.